काका कमळे बोल। हो काय चाललंय हे? तुम्ही आजींसंग काय बोलला का नाही? तुम्हाला माहिती आहे ना हो, मी हे लग्न नाही करू शकत. कमळे मला सगळं कळतंय बाळा. मी आईशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण पण ती जे करते ते तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बरोबरच आहे ना कमळे? हो होय, कारण त्यासनी खरं काय ते माहीतच नाही म्हणून. त्या मला त्यांची नात मानतात म्हणून हे सगळं करायला लागलेत. खरं नाही, आता बास झालं. हे थांबायला पाहिजे. अजून किती लोकांना फसवायचं आहे आपण? नयनतारा मॅडम, सतीश काका, ऋषी सर सगळ्यांना फसवायचं आपण? नाही काका, हे बघा, ते त्यांच्या मुलाचं लगीन महाजनांच्या नातीसोबत लावायला निघालेत, माझ्यासोबत नाही. मी तुमची खरी मुलगी नाही. आपण हे सगळं नाटक केलं आजींसाठी. एकदा खोटं बोललो नव, त्यातनं काहीतरी चांगलं निघालं पाहिजे, आजींना बरं वाटायला पाहिजे म्हणून केलं सगळं. खरं बास. आता नाही. आता हे जे काय चाललंय ते पाप आहे आणि हे थांबायलाच पाहिजे. काका, मला असं वाटतं आपण सगळं जाऊन आजींना खरं खरं सांगून मोकळं व्हायला पाहिजे. हे बघा, मी म्हणतो आज नाही, आत्ताच जाऊन आपण सगळं सांगूया. कमळे, मी काही कमी प्रयत्न केले असतील का? मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायलाच तयार नाहीये काही. ती सगळं ठरवून मोकळी झाली कमळे. अहो काका, पण कवा तर हे सांगायला पाहिजे की नाही? हे नाटक थांबायला पाहिजे आता. मला पटतंय कमळे, पण तिला हे खरं कळल्यानंतर ती कशी रिॲक्ट होईल याचा विचार करून माझं डोकंच काम करत नाहीये. काका, हे बघा, वेळ जर अजून निघून गेली तर त्यासनी अजून जास्त त्रास होईल. त्यापेक्षा आत्ताच जे काय ते सगळं सांगून आपण पटवून देऊया, त्या समजते. प्लीज आपण जाऊन बोलूया. काका, काय बी झालं तरी अन्नपूर्णा आजींना सगळं खरं खरं सांगायचंय आपण. डॉक्टर, तुम्ही आत्ता अचानक इकडे? काय झालं? म्हणजे आम्हाला कसं काय माहित नाही? डॉक्टर, आजी बरे आहेत ना हो? म्हणायला गेलं तर हो पण आणि नाही पण. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? राजन सर, तुम्हाला लक्षात येत नाहीये का? हे बघा, अन्नपूर्णा मॅडम त्या धक्क्यातून बाहेर पडल्या असतील ना, तर अजून धोका टळलेला नाहीये. त्यांचं बीपी सारखं वर खाली होत आहे. पण काही सिरियस नाही ना? हो आहे. हे बघा, अजून जर त्यांना एखादा मोठा धक्का बसला ना तर स्ट्रोक येऊ शकतो. मे बी इट विल कॉज अ ब्रेन हॅमरेज. काही सांगता येत नाही. आत्ता जरी ते आपल्याला हसत खेळत दिसत असल्या ना, तरी बऱ्याच गोष्टी क्रिटिकल. आय नो तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घ्याल. मी मॉनिटर करते सगळं, पण प्लीज त्यांना कुठलाही स्ट्रेस देऊ नका. त्यांना असंच आनंदी हसत खेळत राहू दे, तरच त्या लवकर बऱ्या होते.